सर्वांना नमस्कार. मी शशांक पाटील आपल्या या विशेष चर्चासत्रामध्ये स्वागत करतो. आज साक्षात शिवकाळ अवतरल्याचा आभास होतोय. याचं प्रमुख कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व प्रमुख सरदार यांची वंशज आज आपल्या सोबत आहेत. जगदीश्वराच्या पहिल्या पायरीवर लिहिले आहे की सेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर. अशा स्वराज्याचे पहिले इंजिनियर सुभेदार हिरोजी इंदलकर यांचे वंशज श्री सुभेदार समीरदादा इंदलकर आज आपल्या सोबत आहेत. सुभेदार तानाजी बाबा मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणालदादा मालुसरे आज आपल्या सोबत आहेत. हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचे वंशज सरसेनापती राजाभाऊ पासलकर आज आपल्या सोबत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या दुधाच्या मायेने ज्यांनी लहानाचं मोठं केलं अशा वीर धाराऊ माता यांचे वंशज सरनोबत अमितदादा गाडे आज आपल्या सोबत आहेत. यासोबतच आजच्या चर्चासत्रासाठी जमलेले विशेष शिवप्रेमी श्री धनंजयदादा पवार, शिवप्रेमी योगेशदादा खिंगरे आणि शिवप्रेमी अभिजितदादा भुजबळ हे सुद्धा आपल्या सोबत आहेत. त्याचसोबत कॉन्टेंट क्रिएटर मोनेश शेलार देखील आपल्या सोबत आहेत. सर्वप्रथम मी सुभेदार समीरदादा इंदलकर यांना विनंती करतो की त्यांनी आपला परिचय द्यावा आणि आपल्या घराण्याविषयी विशेष माहिती सांगावी. जय जिजाऊ जय शिवराय. मी समीर इंदलकर, सुभेदार व सरदार या दोन्ही पदव्या असलेले हिरोजी इंदलकर यांचा मी वंशज. आज आपल्या या चर्चासत्रामध्ये आपण आम्हाला बोलवलं त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचं आभार मानतो आणि आपल्या सर्वांना या चॅनलद्वारे मला एक सांगण्याची एक संधी दिली आमच्या घराण्याविषयी, त्याबद्दल मी तुमच्या सर्वप्रथम आभार मानतो. आज स्वराज्याची जी सेवेची पायरी म्हणून ओळखली जाते, आजही 400 वर्षानंतर या सरदार हिरोजी बाबांनी जे काय कार्य केलंय त्या कार्याचा वसा घेऊन आम्ही सर्व इंदलकर भावंड आज पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय. त्यांचं कार्याची पूर्ण माहिती आम्ही सर्व गावोगावी जाऊन देतोय. आज आमच्या 14-15 गावांमधले जे इंदलकर बांधव आहेत त्यांचं सर्वांचं आम्ही एकत्रीकरण करून सर्व इंदलकर परिवार एकत्र एका फोरमवर आणलेला आहे. ह्याच्याबद्दल मला खूप अभिमानाने मी सांगावंसं वाटतं की एका गावातले चार जण एकत्र राहू शकत नाही. आमच्या 15 गावातले इंदलकर सर्व आम्ही एकत्र केलेले आहेत. याबद्दल मी सर्वांना अभिमानाने सांगतो की हे इंदलकर जसं 400 वर्षापूर्वी हिरोजी बाबांनी जे महाराजांसाठी कार्य केलं तसेच आता 400 वर्षानंतर हेच इंदलकर परिवारातली सर्व भावंड सर्व शिवप्रेमींबरोबर कार्य करण्यासाठी आजही सेवेचे ठाई तत्परच आहेत. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. जय शंभूराजे. जय शंभूपुत्र शाहूराजे. मी सुभेदार कुणाल मालुसरे, सुभेदार तानाजी बाबा मालुसरेंचा थेट 13वा वंशज, मुक्काम लव्हेरी. पहिल्यापासूनच आमच्या घराण्याने त्याग केलेला आहे आणि या त्यागेचा आणि निष्ठेची पावती आम्हाला आजही स्वराज्याच्या आपल्या शिवभक्तांकडून किंवा आजही भरपूर प्रेम मिळते. याच्या मागची कारणं अशी की आमचे घराणं, आमचे सुभेदार तानाजी बाबा हे महाराजांसाठी निष्ठावान राहिले. एक मित्र म्हणून पण त्यांनी खूप मोठी जबाबदारी पार पाडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक लढाईमध्ये शाहिस्तेखानची बोटं कापलेली असो, दिल्लीत जाणं असो किंवा अफजल खानाचा वध असो, प्रत्येक लढाईमध्ये महाराजांबरोबर खांद्याला खांदा लावून तानाजी बाबा लढले आणि शेवटी त्यांनी सिंहगडवरती आपलं बलिदान देऊन स्वराज्यामध्ये असलेली निष्ठा आणि महाराजांच्या बद्दल असलेलं आपलं प्रेम हे जगासमोर मांडलं. आम्ही त्याच पद्धतीने आजही आमचं घराणं पहिलं देशसेवा आणि नंतर शिवकार्य आणि आपलं धर्मकार्य याच्यामध्ये आम्ही पहिल्यापासूनच जागरूक आहेत. याचबरोबर आमच्या घराण्याला मध्य प्रदेशमध्ये 25 एकरची एक वतन मिळालेलं होतं पवार घराण्याकडून आणि आमचं जे आजचं गाव आहे लव्हेरी गाव ते जुनं धरणामध्ये बुडालेलं आहे. अशा पद्धतीचा आपला इतिहास आहे. दरवर्षी 4 फेब्रुवारीला आम्ही सिंहगडवरती मोठा कार्यक्रम साजरा करतो. त्याचबरोबर 93 गावचे मालुसरे एकत्र करून आम्ही एक कमिटी स्थापन केली, नरवीर तानाजी मालुसरे संस्था महाराष्ट्र राज्य. त्याचा मी कमिटी मेंबरसुद्धा आहे. आम्ही त्या माध्यमातून सर्व 10,000 मालुसऱ्यांना एकत्र घेऊन बरीच मोठी कामं ही गोडोलीमध्ये करत असतो, सिंहगडवर करत असतो आणि प्रत्येक गावोगावी मालुसऱ्यांच्या जाऊन भेटीगाठी घेऊन आम्ही प्रत्येकांच्या बरोबर शिवकार्यासाठी प्रत्येकाला उभं राहण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. जय शिवराय. यानंतर मी सरसेनापती श्री राजाभाऊ पासलकर यांना विनंती करतो की त्यांनी आपला परिचय द्यावा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर. 84 मोसो खोऱ्यामधील तौ गावी माझा जन्म झाला. माझं नाव राजाभाऊ विठ्ठलराव पासलकर, सध्या राहणार पुणे. छत्रपती शिवाजी महाराजांना 84 मोसो खोऱ्यामधील 12-12-24 मावळामध्ये शहाजी राजे आणि जिजाबाई
84 मोसो खोऱ्यामधील वीर बाजी पासलकरांच्या वाड्यावरती स्वतः बालशिवबाला घेऊन आले होते. अनेक एवढा मावळा पराक्रमी आहे बाजी पासलकर हे कळाल्यानंतर लाल महालामध्ये शहाजी राजांनी जिजाबाईंनी बालशिवबाला बोलवणं करून घेतलं आणि बालशिवबाला लाल महालामध्ये बोलावलं. भारतात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीरबाजी पासलकर यांचा पहिला किल्ला आहे कुर्डू किल्ला. आता त्याचं नवीन नाव आहे विश्रामगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर असणारे सर्व 18 पगड जाती यांना बरोबर घेऊन बाजी पासलकर जे शिवाजी महाराजांना सहकार्य केलं सर्वांना. त्या घराण्यामध्ये माझा जन्म झाला. बाजी पासलकरांना मुलगा नव्हता. बाजी पासलकरांना 2 मुली होत्या. एक मुली कान्होजी जेजांना दिली, दुसरी मुलगी मरकतराव यांना दिली. बाजी पासलकरांचे दुसरे बंधुराज, त्या बंधुरांचा आम्ही सर्व परिवार, बाजी पासलकरांचा पूर्ण परिवार नुसतं पुणे शहरातच नाही, महाराष्ट्रामध्ये नाही तर देशाच्या कानेकोपऱ्यामध्ये हे मावळे पसरलेले आहेत. आणि त्यांचं आज सर्व काम करण्याचं एक मला शिवप्रेमींनी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी, शाहू महाराजांनी जी काय बुद्धी दिली असेल तर पुणे शहरामध्ये सिंहगड रोडवरती तानाजी मालुसरे मार्ग त्या रस्त्याला नाव दिलं, वीरबाजी पासलकर नाव दिलं आणि त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीरबाजी पासलकर असं भव्य दिव्य स्मारक पुणे महानगरपालिकेतून ते केलं. ज्या टायमाला 2007 साली माझी मिसेस वैजयंतीराजे पासलकर नगरसेविका ह्या बिबिवाडी परिसरामध्ये होते. तर त्या ठिकाणी आम्ही एक हे केलं की बाबा संकल्प की सिंहगड रोड हे तानाजी मालुसरेंचा रस्ता आहे, सिंहगड किल्ला आहे, तोरणा किल्ला आहे, राजगड किल्ला आहे, निलकंठेश्वर आहे. राजगड आहे 12 मावळामधील निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे आणि ह्या वातावरणामध्ये बाजी पासलकरची 84 मोसो खोऱ्यामध्ये ती राजधानी आहे. त्या राजधानीमध्ये शिवाजी महाराजांना बालवयामध्ये जे सहकार्य केलं तोच वारसा पुढे चालवायचा. 1648 सालामध्ये पुरंदरमध्ये लढाई झाली, पुरंदर किल्ला जिंकला गेला. बेलसर या ठिकाणी बाजी पासलकर धारतीर्थी पडले. बाजी पासलकरांना एक जानव्याचा घाव लागला आणि जानव्याचा घाव लागल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा देह झाला आणि त्या टायमाला शिवाजी महाराज स्वतः पुरंदर किल्ल्यावर होते. म्हणले बालशिवबाला काय झालं, आपली चंद्रकोर हरपली. तर स्वतः दगडी चिऱ्यामध्ये सासवड या ठिकाणी शिवाजी महाराजांनी बाजी पासलकरांची समाधी बांधलेली आहे. बराच इतिहास सांगण्यासारखा आहे, परंतु या सगळ्या मावळ्यांच्या सहकार्याने हा इतिहास पुढे न्यायचा आणि शिवाजी महाराजांचं, शाहू महाराजांचं, संभाजीराजांचं, जिजाबाईचं कार्य पुढे न्यायचं एवढीच आमची इच्छा आहे. जय हिंद, जय शिवराय. यानंतर निसर्गनोबत श्री अमितदादा गाडे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याबद्दल सांगावं. जय शिवराय, जय शंभूराजे, जय धाराव माता. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांनी आपलं दूध पाजलं असे या धाराऊंचं जर कार्य सांगायचं झालं, जसं द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाला जन्म देणारी देवकी माता आपल्या सर्वांना माहीत आहे आणि लहानाचं मोठं करणारी यशोदा माता माहीत आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांना जन्म देणाऱ्या सई महाराणी साहेब आणि यशोदा मातेप्रमाणे आपलं दूध पाजून लहानाचं मोठं करणाऱ्या अशा या धाराऊंचे 2 सुपुत्र होते. एक स्वर्णोबत अंतोजीराजे गाडे पाटील, एक नाईक रायाजीराजे गाडे पाटील. या धाराऊंचं मूळ गाव एक कापोळ या ठिकाणी आहे. धाराऊंचं समाधी त्या ठिकाणी आहे, धाराऊंचा स्मारक आहे त्या ठिकाणी. अशा या धाराऊंचा आणि अशा या गाडे पाटलांचा इतिहासामध्ये नोंद आहे. अशा या धाराऊंचा वंशज म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर मी शिवप्रेमी धनंजयदादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपला परिचय द्यावा. जय भवानी, जय शिवराय. मित्रांनो, मी धनंजय पवार. वयाच्या 15-16 वर्षापासून मला गडकिल्ल्यांचं वेड लागलेलं होतं. मी प्रत्येक गडकिल्ल्यावरती फिरायला जायचो आणि फिरायला जाताना गेल्यानंतर मी पाहायचं होतं की अस्तव्यस्त मुलं मुली कुठेतरी गळ्यात हात घालून फिर बसलेले आहेत. त्याच्यानंतर गडाची जी झालेली दुरावस्था, त्याच्यानंतर ती एक कुठेतरी मनाला खंत होती की महाराजांच्या मावळ्यांनी ज्या गडांसाठी रक्त वाहिलंय त्या गडांवरती ही लैला मोहितेसारखी मुलं आपली नावं लिहितात आणि त्याचा तो रोज जो होता तो डोक्यात घेऊन त्यानंतर मी बऱ्याचशा
मोहिमांना गेलो, मोहिमा केल्या, मी स्वतः काही मोहिमा केल्या, काही मित्रमंडळींसाठी बरोबर मोहिमा केल्या. एवढीच माझी आत्ता सध्या तरी ओळख आहे. यानंतर मी योगेश दादांना विनंती करतो की त्यांनी आपला परिचय द्यावा, परंतु त्यापूर्वी मी एक गोष्ट सांगू इच्छितो की योगेश दादा एकमेव असे व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्या रक्ताने छत्रपती संभाजी महाराजांचा रक्ताभिषेक केलेला आहे. तुम्ही विनंती करतो की त्यांनी आपल्याबद्दल परिचय द्यावा. जय शिवराय मित्रांनो, जय भवानी, जय शिवराय. मित्रांनो, छत्रपती शिवरायांबद्दल आणि संभाजी महाराजांबद्दल निष्ठा ही कुठेतरी राजकीय स्वरूपाची होत चाललेली आहे आणि ती निष्ठा ही निष्ठेच्याच स्वरूपात राहावी म्हणून यासाठी मी गेले खूप दिवस प्रयत्न करत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं धर्मातलं स्थान एकमेव राहावं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं धर्मातलं स्थान हे सर्वश्रेष्ठ राहावं यासाठी मी शपथ वाहिलेली आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवरायांसाठी शिवरायांवर अनेक राजकारण करणाऱ्या गोष्टी आल्या, परंतु त्यांच्या तळमळीसाठी आणि त्यांच्या इच्छेसाठी जंजिऱ्यावर शिवशंभू स्मारक व्हावं याहीसाठी मी वचनबद्ध झालेलो आहे आणि ह्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी मी कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता केवळ महाराजांच्या प्रेमासाठी ह्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहे आणि ह्यातूनच अनेक काही गोष्टींना पुढाकार घेऊन ह्या सगळ्या मान्यवरांबरोबर आज आम्ही इथे चर्चेला उपस्थित झालो आहे. आजच्या या चर्चासत्रासाठी जमण्याचं विशेष कारण म्हणजे आपले शिवप्रेमी सरदार घराणे यांना काही प्रश्न विचारतील आणि ते आपल्या शंकांचं निरसन करतील. तर आपण चर्चासत्रास सुरुवात करूया. गेले 2017-18 पासून आम्ही गेले जंजिरा किल्ल्यावरती ज्यावेळेस मी पहिल्यांदा मी आणि योगेशजी ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस आम्हाला जो अनुभव आला तो अनुभव तुम्हाला पहिला आम्ही शेअर करतो, त्याच्यानंतर तुमच्या लक्षात काही गोष्टी येतीलच. आम्ही ज्यावेळेस गेलो होतो तर फॅमिली सकटच गेलो होतो आणि फॅमिली सकट गेल्यानंतर तिथे आम्हाला यांनी हातात भगवा झेंडा घेतला होता आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणत आम्ही जयघोष करत चाललो असताना तिथल्या नावाड्यांनी काय केलं की यांच्याकडे आले आणि म्हटले ते तो झेंडा पहिला खाली घ्या आणि इथं बाबा झेंडा फडकलेला नाहीये असं त्यांनी बोलल्यानंतर हेही थोडे इतिहासाची जाणकार असल्यानंतर त्यांनी त्यांना सांगितलं की बाबा हा गड पेशव्यांच्या काळामध्ये आम्ही जिंकलेला आहे महाराजांनी, तर इथं झेंडा नेण्याचा काही प्रॉब्लेम नाही. तरी सुद्धा त्यांनी त्यांची जी काही अरेरावी चालू होती त्यांची लगेच लोक जमा झाले आणि झेंडा काढून घेतला. ते दुःख आम्हाला झालं आणि त्याच्यानंतर ठरवलं की कुठंतरी ह्या जंजिरा किल्ल्यावरती शिवशंभू स्मारक व्हावं ही इच्छा आम्ही व्यक्त करण्यासाठी तुमच्याकडं आम्ही आज आलेलो आहे. त्याचं कारण असं की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही राजांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केले, पण ज्या वेळेस जंजिरा किल्ला जिंकायला जाणार किंवा जिंकणार त्यावेळेस स्वराज्यावरती संकट आले आणि संकट आल्यामुळं की एक किल्ला बाजूला ठेवला आणि परत स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी महाराज परतीच्या वाटेने येऊन स्वराज्य वाचवलं. पण आजच्या मितीला तुम्ही आजही गेले, जर जंजिरा किल्ल्यावर जर गेले तर तुम्हाला हाच अनुभव मिळू शकतो. तर तुमचं काय मत आहे याबद्दल? जंजिऱ्याविषयी मागं आमचे मित्र संदीपदादा मोहिते पाटील ज्यांनी आता धर्मरक्षक संभाजी महाराज चित्रपट काढला, तर त्यांनी असंच मत व्यक्त केलं की आम्ही एक 20-25 जणांचा ग्रुप गेलो होतो कॉलेजला असताना, तर तिथं आम्हाला शिवाजी महाराजांचा जयघोष करून नाही दिला. तर आता परवा दिवशी आम्हाला त्यांनी ते सांगितलं, तर मी त्यांना हे बोललो की गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट हे आपण अशासाठी स्थापन केलेले आहे की शिवाजी महाराजांचे 350 किल्ले जे आज अस्तित्वात आहेत पण थोड्या दिवसांनी त्यांचे अस्तित्व राहणार नाही, तर त्याची जबाबदारी सरसेनापती घराण्यातले पासलकर घराणं, स्वर्णपत गाडे पाटील, सरदार सुभेदार इंदलकर घराणं, आम्ही मालुसरे, मोहिते पाटील असे सर्व सरदार घराणे जे काय शिवकाळातले शिवाजी महाराजांबरोबर जे होते त्या 50-60 घराण्यांना घेऊन आम्ही हे गडदुर्ग संवर्धन ट्रस्टची स्थापना केलेली. आणि याचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जंजिरा, देवगिरी किल्ला, विशाळगड जे काही 4-5 किल्ल्यांवर यांनी अतिक्रमण केलेलं आहे, हे एक अतिक्रमण आम्ही तुम्हाला आता शब्द देतो की आम्ही हटवल्याशिवाय एकही सरदार मागं सरणार नाही. याचबरोबर जंजिरा किल्ल्याचा इतिहास असा आहे, 8 जून 1733 साली ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराज, मी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख डबल करेल अशासाठी की छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची सावली बोलली जायची, त्यांनी दिल्ली ताब्यात घेतली आणि एका वर्षामध्ये 4 वेळा बादशाह बदलले. त्याच्यानंतर दिल्लीमध्ये त्यांनी औरंगजेबाच्या नातवाचे डोळे काढून त्याला गादीवर मारला. ही पावर मराठ्यांची होती. एका वर्षात 4 वेळा बादशाह बदलणारे छत्रपती शाहू महाराज हे सातारा गादीतून अख्ख्या भारताचं नेतृत्व करत होते. म्हणजे अखंड हिंदुस्थानचे छत्रपती शाहू महाराज
त्यावेळेस हा जंजिरा किल्ला म्हणजे एका घरामधला एक साधा उंदीर जसा वळवळतो तसंही सिद्धी वळवळत होतं. आणि त्या सिद्धीचा बंदोबस्त करायला छत्रपती शाहू महाराजांनी महापराक्रमी बाजीराव पेशवे आणि छत्रपतींचे मानसपुत्र फतेसिंगराजे भोसले या दोघांना पाठवल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांचा डायरेक्ट आदेश होता की सिद्ध्यांची मुंडकी मला साताऱ्यामध्ये पाठवायची, एकही सिद्धी जिवंत ठेवायचा नाही. त्या दोघांनी अशी मोहीम काढली, रायगडपासून जेवढे किल्ले त्या सिद्ध्यांच्या ताब्यात होते सगळे त्यांचे माना मारून साताराच्या गादीला येत होते. त्या प्रकारे तो बाजीराव पेशवेंनी तो जंजिरा किल्ला लढून जिंकला. म्हणजे आजपर्यंत खोटं दाखवलं जातं की मराठी जंजिरा कधी जिंकलेच नाही, अजिंक्य आहे. म्हणजे मुसलमानांनी मराठ्यांना कधी हवी होऊनच दिलं नाही. कारण का नाही हवी होऊन दिलं? ज्यावेळेस आपण आक्रमक झालो त्यावेळेस त्यांनी किल्ला पायापाशी आणून ठेवला पहिल्यांदा. म्हणजे संभाजी महाराजांच्या काळात सुद्धा त्यांनी तो किल्ला आपल्याकडे आणून दिला होता की बाबा आता तुम्ही मालक. त्यांना कळायचं की आता आपला किल्ला ठेवत नाहीत मराठी, त्यावेळेस ते स्वतःहून सेटलमेंट करायला यायची, ही पद्धत होती. नंतर शाहू महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेस बाजीराव पेशवे भडकले की आता काय पण करून आम्हाला हा किल्ला पाहिजे, पण त्यांनी काय केलं, जशी दिल्लीवरती आपलं वर्चस्व ठेवलं, दिल्ली टाचाखाली ठेवली, पण दिल्ली कधी ताब्यात म्हणजे दिल्लीचं सिंहासनावर कधी बसले नाहीत. सेम पद्धतीत त्यांनी काय केलं, जंजिऱ्याचं केलं. जंजिऱ्याला त्या सिद्धीला त्यांनी किल्ला जिंकून परत त्याच्या ताब्यात दिला. तो टॅक्स द्यायचा आम्हाला, तो आमचा मांडली केस. अशा पद्धतीने तो जंजिरा परत त्याच्या ताब्यात दिला. म्हणजे ते लोक मालक झाले नाहीत, मालक छत्रपतीच. आणि मी आज तुम्हाला सर्वांना शब्द देतो, आज योगेश दादांनी इतक्या वर्षापासून जे प्रण केलेलं आहे की त्यांनी रक्तसुद्धा संभाजी महाराजांना वाहिलं की मी शेवटच्या क्षणापर्यंत जंजिरासाठी लढी. तर मी आज सर्व सरदार घराण्याच्या वतीने तुम्हाला शब्द देतो की जंजिरावरती कोंडाजी बाबा फर्जंदांचं स्मारक उभं राहण्यासाठी आणि छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभं करण्यासाठी सर्व सरदार घराणे आणि गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट तुम्हाला बांधील राहील. धन्यवाद कुणालजी मालुसरेजी. माझा दुसरा प्रश्न जो आहे तर जंजिरा किल्ल्याचं खरं नाव आहे जजिरा आणि तो रामलाहे पाटलांनी बांधलेला आहे पूर्वी, हे इतिहास आहेच. माझं स्वतःचं आणि योगेशजींचं असं म्हणणं आहे की त्या जंजिरा किल्ल्याचं नाव बदलावं. राम पाटील जे आहेत त्यांचं पहिलं नाव राम आणि छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेला सेतू म्हणून राम सेतू हे नाव व्हावं अशी आमची मनापासून इच्छा आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करलो? आपल्याकडनं जी मागणी झालेली आहे ही खरंच खूप अप्रतिम अशी आहे. यासाठी आज आपण जरी आम्ही सर्व सरदार घराणे त्यासाठी बांधील आहोतच, परंतु आपण आज एका लोकशाहीमध्ये राहतो. आपल्याला या गोष्टीसाठी लोकशाही मार्गाने सरकारकडे पाठपुरावा करावा लागेल. 100% आपण त्यासाठी सरदार घराणे म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, शिवप्रेमींच्या पाठीशी आहोत. परंतु नामकरण किंवा ह्या गोष्टी ज्या असतात या लोकशाहीच्या मार्गाने आणि सर्व लोकांच्या समावेशाने आणि सर्वांच्या सहभागानेच होऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये आम्ही तुमच्याबरोबर 100% साथ देऊ आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील राहू 100%. अखंड हिंदुस्थानाचे छत्रपती शाहू महाराज यांनी अटकेपासून तर कटकेपर्यंत आपलं हिंदू साम्राज्य तयार केलं. आणि त्या छत्रपती शाहू महाराजांबद्दल आज समाजामध्ये किंवा शिवप्रेमींमध्ये जास्त फारशी काही माहिती नाही आहे किंवा त्यांचा इतिहास कुठेतरी लपवला जातोय किंवा तो समाजासमोर आलेला नाही. तर त्याच्यासाठी आपण सरदार घराणे काय प्रयत्न करणार आहात असं एक आमच्या मनात एक त्याबद्दल आपण छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास सर्वांसमोर पुढे यावा याच्यासाठी आम्ही आपल्याकडे खूप अपेक्षेने बघतोय. त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? आपण जर कधी विकिपीडिया म्हणजे तुम्ही आता जे शाहू महाराजांबद्दल प्रश्न विचारला मी त्याच्या संदर्भात सांगेल. आपण जे कधी विकिमीडिया ओपन केली विकिपीडिया आणि त्याच्यात जर छत्रपती शाहू महाराज टाकलं तर तुम्हाला फोटो कसले येतात? थोरले शाहू संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज, इजारेवरती बसलेला माणूस, म्हातारा, केस पिकलेले आणि हुक्का पितानाचा माणूस, जो अखंड हिंदुस्थानचे छत्रपती, ज्यांना समुद्रामधलं पूर्ण जगाच्या समुद्रातला टॅक्स येतो, भारतातला पूर्ण टॅक्स येतो, असा माणूस एक IAS असल्यागत दाखवला गेला. आज लाज वाटती ते स्केच बघितलं की अरे आमचे अखंड हिंदुस्थानचे छत्रपती शाहू महाराज आणि त्यांना अशा परिस्थितीत दाखवलं जाते. तर आमचं गडदुर्ग संवर्धन ट्रस्टचं पहिलं काम हे राहणार आहे, उदयन महाराजांच्याकडून संमतीपत्र घेऊन आम्ही पहिलं छत्रपती शाहू महाराजांचं एक सिंहासनावर रूढ असलेलं चित्र तयार करतोय आणि लवकरच ते वर्षभरामध्ये ते चित्र जगासमोर येईल. त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांचं वाडा आहे साताऱ्यामध्ये, त्या वाड्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांचं भव्य स्मारक उभं करून तिथं त्या शाहू पॅलेसमध्ये शिवसृष्टी तयार करणार आहे. याच्याबरोबरच छत्रपती शाहू महाराज यांनी दिल्लीपर्यंत राज्य केलं होतं, म्हणजे दिल्ली वगैरे सगळं त्यांच्या टाचाखाली होतं. तर आम्ही
नरेंद्र मोदींना भेटून दिल्लीमध्ये छत्रपती शाहू महाराजांचं स्मारक बांधण्यासाठी सुद्धा गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट आणि सर्व सरदार घराणी बांधील राहणार आहे. आता जो आपण प्रश्न विचारला की छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास आज आपल्या लोकांपर्यंत पोहोचला नाही. जसं स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांना माहिती आहे. त्यानंतर थोडासा कमी प्रमाणात संभाजी महाराजांचं सगळ्यांना माहिती. त्यानंतर त्यापेक्षा थोड्या कमी प्रमाणात राजाराम महाराजांचं सगळ्यांना माहिती. ताराराणी मासाहेबांचा सगळ्यांना माहिती. तसा शाहू महाराजांचा इतिहास हा अजूनही कुणालाहीच माहीत नाही. त्यामुळं मी आमच्या सर्व परिवारातर्फे आणि आपल्या प्रेमींच्या सांगण्यावरून आम्ही सरकार दप्तरी हा सर्व छत्रपतींचा म्हणजे पहिल्या छत्रपतीपासून ते शेवटच्या छत्रपतीपर्यंतचा इतिहास हा 1ली ते 4थीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आणण्यासाठीचा आम्ही प्रयत्न आमच्यातर्फे करणार आहोत. कारण की हा इतिहास आपल्या लोकांना समजणं गरजेचं आहे. माझा थेट प्रश्न अमितदादांना आहे की पुरंदरवरती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला, त्यानंतर धाराव मासाहेबांनी त्यांना दूध पाजलं. आज त्या गडाचं जे काही मिलिटरीच्या ताब्यात अर्धा गड आहे आणि अर्धा गड लोकांसाठी आहे, तर लोकांसाठी जे असताना सुद्धा तिथं काही लोक तिथं काही बांधकाम केलेले आहेत, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पुरंदर किल्ल्यावरती ज्यावेळेस इंग्रजांचं राज्य आलं त्यावेळेस ते बांधलेले असतील असा एक तो संदर्भ आहे. त्या ठिकाणी धर्माचे असतील किंवा दुसऱ्या कुठल्या धर्माचे असतील त्या ठिकाणी बरेच अतिक्रमणं झाली होती. परंतु जसं केंद्र सरकारने तो किल्ला त्यांच्या अंतर्गत घेतला आणि आता जर किल्ल्याची वस्तुस्थिती पाहिली तर खूप म्हणजे बऱ्यापैकी त्या ठिकाणी सुधारणा झाली. तरी पण ज्या ठिकाणी शंभूराजांचा जन्म झाला त्यांचा राजवाडा म्हणा, बाले किल्ल्यावरती असणारा किंवा पुरंदरेश्वराचं मंदिराचं बघा किंवा तिथले जे पाण्याचे तळे आहेत किंवा काय, तर ते आत्ता केंद्र सरकारच्या माध्यमातून खूप असं त्या ठिकाणी सुशोभीकरण झाले. आणि जे आपण मध्ये प्रश्न विचारला होता की गडावरती तरुणी येतात किंवा एक दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात किंवा काय, पण जसं केंद्र सरकारने त्या किल्ल्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिल्यामुळं त्या ठिकाणी एकदम शिस्तबद्ध, म्हणजे तुम्ही जर 10 वाजता तिथे गेला तर तुमचं आधार कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर तुम्ही जाताना काय वस्तू नेल्यात, कॅरी बॅग असतील, पॉलिथिन असतील, त्या सर्व कचऱ्याच्या डब्यामध्ये टाका. हे असे बऱ्यापैकी त्या ठिकाणी आता सुधारणा होत झालेली आहे. तिथं जे इंग्रजाच्या काळामध्येच बांधलेलं एक सभागृह आहे, त्या सभागृहामध्ये संभाजी महाराजांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल जे सर्व सरदार घराणे आहेत किंवा किल्ल्यांचे आहेत सर्वांचे असे फोटो वगैरे लावलेले आहेत. शंभू महाराजांचा त्या ठिकाणी पुतळा आहे, त्यानंतर शिवाजी महाराजांचा पण पुतळा आहे. असं बऱ्यापैकी त्या ठिकाणी जे पूर्वीचा जे किल्ला होता आणि आत्ताचा किल्ला त्यामध्ये खूप अशी तफावत आहे. त्यामध्ये खूप असा बदल झाला पाहिजे असं मलाही वाटतं. कारण का धाराऊ स्वतः कापूरवरून पुरंदरवरती शंभूराजांना दूध पाजण्यासाठी त्या पुरंदरवरती जायच्या. काही काळ त्या राजगडावरती होत्या. राजगड आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी होती आणि धाराऊ ज्यावेळेस राजगडावरती होत्या त्यावेळेस आता संभाजी महाराजांचा इतिहास खूप शंभू भक्तांना खूप कमी, म्हणजे शिवाजी महाराज सर्वांना माहिती आहेत परंतु संभाजी महाराजांचा इतिहास जास्त लोकांपर्यंत पोहोचला नाही. काही इतिहासकारांनी म्हणा किंवा काही यांनी तो चुकीच्या पद्धतीनं लोकांपर्यंतही झाला. त्यामध्ये धाराऊंची 2 सुपुत्र होते, एक सरनोबत राजे होते, एक रायाचे राजे होते. धाराऊंची जिजाऊ साहेबांनी निवड केली. त्यामागे ज्यावेळेस शहाजी महाराज कर्नाटकामध्ये होते आणि जिजाऊ साहेब आणि शिवाजी महाराज आपल्या लालमानामध्ये होते त्यावेळेस त्यांची संरक्षणाची जबाबदारी हे धाराऊंचे जे सासरे होते येसाजी गाडे पाटील हे त्यांच्याकडं ती जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांची संरक्षणाची म्हणा त्यांच्याकडे ती जबाबदारी होती. आणि शहाजी महाराज आणि येसाजी गाडे पाटलांचं अत्यंत जवळचं स्नेहाचं हे असल्यामुळं धाराऊंची निवड जिजाऊ साहेबांनी शंभूराजांना दूध पाजण्यासाठी केली. माझा एक शेवटचा प्रश्न आहे की आता समाजामध्ये एक लोकांची भावना आहे की सरदार घराणी वगैरे आहेत, तर आता जेव्हा गडकिल्ल्यांची जी काही अवस्था झालेली एवढी या 400 वर्षामध्ये, तर याच्यासाठी सरदार घराणी काय करतायत? कारण लोकांची अपेक्षा आहे की सरदार घराण्यांनी तरी पुढे यावं, कारण इतर संघटना तर आहेत पण सरदार घराणी जर पुढे आली तर मग सरकारमध्ये ती गोष्ट मांडण्यासाठी त्याचं वजन जास्त राहील. तर यावर तुमचं काय मत? गेली 3-4 वर्षापासून आम्ही विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर दौरे करत होतो. तर प्रत्येकाची अपेक्षा हीच असायची की सरदार घराण्यांचं कार्य काय आहे किंवा सरदार घराणे आता करतात काय.
काही संघटनांनी ब्लेम सुद्धा केले की सरदार घराण्यांची काहीच कामं नाहीत. तर आम्ही काय केलं, सगळ्यांचा सर्वे केला, सर्व सरदार घराण्यांचा अभ्यास केला. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने आपली कामं करत होते, पण त्याला पावर येत नव्हती. जसं आपण सगळ्या शिवभक्तांची इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. मग आम्ही असं ठरवलं की सगळ्यांच्या अपेक्षा बघितल्या तर गेली 50,000 संघटना ज्या रजिस्टर आहे महाराष्ट्रामध्ये, ज्या प्रत्येक विविध किल्ल्यांवर काम करतात. आम्ही असं ठरवलं की एक सेंटर हे करायचं, कुठली संस्था नाही बनवायची, कुठली संघटना नाही बनवायची, ह्या सर्वांना मिळून सपोर्ट करण्यासाठी एक ट्रस्ट स्थापन करायची. मग त्यासाठी सर्व सरदार घराण्यांनी संमती दिली आणि त्या संमतीतून आम्ही गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट ही स्थापन केली. याच्या मागचे प्रमुख उद्देश असे आहेत की महाराजांचे जे 350हून जास्त किल्ले आहेत, त्या सर्व किल्ल्यांचं जतन संवर्धन झालं पाहिजे, त्यांची सुरक्षा झाली पाहिजे. जसं की तुम्ही बघितलं की देवगिरी, जंजिरा, विशाळगड ह्या किल्ल्यांवर अतिक्रमण झाले किंवा चंदनवंदनसारखे किल्ले असतील. सरकार प्रत्येक ठिकाणी लक्ष नाही देऊ शकत. आपण प्रत्येक वेळी म्हणायचं की उठायचं की सरकारचं किल्ले सरकार बघतील. आमच्या पूर्वजांनी तिथं रक्त सांडलेलं आहे, त्यामुळे आमची पण तेवढीच जबाबदारी आहे. सरकारच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सुद्धा ते गड किल्ले जतन केले पाहिजे, संवर्धन केले पाहिजे. मी हा सगळ्यांना संदेश देईल की प्रत्येक मावळ्यांनी, जी निष्ठावान लोक काम करतात, त्या सर्वांनी गडदुर्ग संवर्धनच्या बरोबर खांद्याला खांदा लावून 350 किल्ले परत एकदा आपण उभे करूया, त्यांचं जतन करू आणि अख्ख्या जगाला दाखवून देऊ की आमच्या महाराजांचे किल्ले किती बळदंड आहेत आणि किती पराक्रम्यांचा रक्त त्या किल्ल्यावर सांडलेलं आहे. प्रत्येक सरदारांचे त्या गडावर समाध्या राहतील की ज्या ज्या वीर योद्ध्यांनी रक्त सांडलेलं आहे, त्या वीर योद्ध्यांचे स्मारकं राहतील. छत्रपतींची स्मारकं त्या गडावर परत कशी उभी केली जातील. जुन्या काळचे राजे वाड, जसा रायगड किल्ला 11 दिवस जळत होता, म्हणजे मराठ्यांचं जे वैभव होतं 11 दिवस जळलं, पण त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. आपण जर बाहेरच्या देशातली लोक आली तर त्यांना काय दाखवणार? पडके वाडे किंवा जुन्या ज्या म्हणजे जुन्या किल्ल्यांचे अस्तित्व. तर याच्यावर आम्ही सगळ्या घराण्यांनी हे ठरवलंय की आपल्याला परत किल्ल्यांची पुनर्बांधणी करायची. आपल्याबरोबर जेवढे मुठभर मावळे येतील त्यांना सोबत घेऊन चालायचं, पण निष्ठावान पाहिजे. 10,000 संघटनाला आम्ही एकत्र घेऊन सध्या चालायचं काम आमचं चाललेलं आहे. त्या पद्धतीने प्रत्येक किल्ल्याची समिती बनवायचं काम चालू आहे. आतापर्यंत 10 किल्ल्यांच्या समित्या तयार झाल्या आहेत. लवकरच बाकीच्या किल्ल्यांची समित्या तयार करून वर्षभरात आम्ही गड किल्ल्यांची कामं चालू करणार. पहिलं काम आम्ही म्हैपाळगडचं चालू केलं. तिथं 1400 लोकांची वस्ती आहे म्हैपाळगडावर. शेलारमामांचा वाडा आहे त्या गडावरती. तर तिथं आम्ही जाऊन पहिली धडक दिली, तर ती आमची गडदुर्ग संवर्धनाची धडक यशस्वी ठरली. तिथं जेवढं अतिक्रमण झालेलं आहे किंवा त्या गडावरची जी काही दुरावस्था आहे, ते ग्रामस्थ आमच्या बरोबर येऊन त्या गडाची काम करण्यासाठी त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे. याचबरोबर 10,000 संघटना ज्या ॲक्टिव्ह आहेत त्यांनी स्वतःहून गडदुर्ग संवर्धन ट्रस्टला सपोर्ट द्या. कारण गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट हे सर्वांच्या सरदार घराण्यांनी मिळून केलेली ट्रस्ट आहे आणि ही तुमच्या विश्वासाची ट्रस्ट आहे. तिथं तुम्हाला कुठेही तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही, हे मी तुम्हाला शब्द देतो. आजच्या या चर्चासत्रासाठी जमलेल्या सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. मला आशा आहे की आजच्या या प्रश्नोत्तरांनी जनतेच्या अनेक शंकांचं निरसन झालं असेल आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही इतक्या मनमोकळेपणाने सर्व उत्तर दिली.